मजेशीर गोष्टी भाग 7. आजच्या गोष्टीचे नाव आहे डुमडुम डुमाक डुमडुम डुमाक. टिल्लू नावाचा एक छोटा आणि अतिशय हुशार उंदीर होता. तो नेहमी काहीतरी नवीन शोधत असायचा. एके दिवशी त्याला रस्त्यावर एक छान लाल रंगाचा कपडाचा तुकडा सापडला. तो तुकडा पाहून टिल्लूचे डोळे चमकले. टिल्लू विचार करू लागला, मी या कापडाचे काय बरे करू. मग त्याला एक छानशी युक्ती सुचली. मी याची एक छान टोपी बनवणार. पण कापड थोडे मळलेले होते म्हणून तो धोबीदादाकडे गेला. धोबीदादा म्हणाले, टिल्लू, मी आज खूप कामात आहे रे, तुझे कापड मी नंतर धुवून देईन. पण टिल्लूने त्यांना आपली चमक दाखवली आणि थोडे घाबरवले. शेवटी धोबीदादांनी ते लाल कापड स्वच्छ धुवून दिले. आता टिल्लू ते स्वच्छ कापड घेऊन शिंपीदादाकडे गेला. शिंपीदादा, मला याची एक सुंदर टोपी शिवून द्या ना. शिंपीदादांनी आपली सुई दोरा काढला आणि टिल्लूसाठी छान टोपी शिवली. टोपी शिवून झाली, पण टिल्लूला ती अजून सजवायची होती, अजून सुंदर बनवायची होती. आता तो आजीबाईंकडे गेला. आजीबाईंनी आपल्या डब्यातून एक सुंदर रंगीत गोंडा काढला आणि तो टोपीला लावून दिला. आता टोपी खरंच खूप छान दिसू लागली. टिल्लूने ती टोपी डोक्यावर घातली आणि एक छोटी ढोलकी घेतली. तो आनंदाने नाचू लागला आणि गाऊ लागला, डुम डुम डुमक डुम डुम डुमक, माझी टोपी सर्वात भारी, डुम डुम डुमक डुम डुम डुमक, राजाच्या टोपी पेक्षाही भारी, डुम डुम डुमक डुम डुम डुमक. टिल्लू गात गात राजवाड्यापाशी पोहोचला. राजाने खिडकीतून त्याचे गाणे ऐकले. काय, या उंदराची टोपी माझ्यापेक्षा भारी. राजाला खूप राग आला. त्याने लगेच आपल्या सैनिकांना बोलावले आणि राजा ओरडला, जा त्या उंदराला पकडून आणा. आणि एका शिपायाने धावत जाऊन टिल्लूला पकडले. बिचारा टिल्लू आता शिपायाच्या हातात होता, पण तो अजिबात घाबरला नाही. सैनिकांनी टिल्लूला राजासमोर उभे केले. राजाने रागाने टिल्लूच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली. पण टिल्लूला वाईट वाटण्याऐवजी तो अजून जोरात गाणे गाऊ लागला. राजा भिकारी, माझी टोपी घेतली, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजाला आता मात्र जास्तच राग आला. त्याला वाटले की हा उंदीर आपली मस्करीच करत आहे. रागाच्या भरात त्याने ती टोपी टिल्लूच्या अंगावरच फेकून दिली. टिल्लूने पटकन टोपी उचलली आणि पुन्हा डोक्यावर घातली. टोपी परत मिळताच टिल्लू पुन्हा नाचू लागला. पण आता त्याने गाणे बदलले. राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला, राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला. राजाकडे आता बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. टिल्लू मात्र आपली टोपी सावरत आणि आपली ढोलकी वाजवत आनंदाने राजवाड्यामधून निघून गेला. डुम डुम डुमक डुम डुम डुमक, त्याचा आवाज पूर्ण गावात घुमत होता. डुम डुम डुमक डुम डुम डुमक. काय मित्रांनो, कशी वाटली मग टिल्लू उंदराची गोष्ट? आवडली ना तुम्हाला? अशाच मजेशीर गोष्टींसाठी टायनी टून्सला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रविवारी. शुभरात्री.